पुणे जिल्ह्यातील यवत पुन्हा एकदा चर्चेत आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या विटंबनेमुळे आणि सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चानंतर गावात हिंसाचार भडकलाय। 2 गट आमने सामने आलेत, दगडफेक जाळपोळ झाली आहे आणि शेवटी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली। दौंड तालुक्यातील यवत गावात निळकंठेश्वर मंदिराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची एका अज्ञात व्यक्तीने विटंबना केली। ही घटना रविवारी रात्री घडली आणि सोमवारी गावात संतापाचा उद्रेक झाला। व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली, नागरिक रस्त्यावर उतरले। कालच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा भव्य मेळावा पार पडला होता। त्यानंतरच एका आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टमुळे दोन्ही गटांमध्ये वाद पेटला। यवतमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला। पोलीस स्टेशनवर निषेध नोंदवत समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। दरम्यान जमाव आक्रमक झाल्यानं दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करीत जमावाला पांगवलं। दोघांना अटक केली असून पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सांगितलं की आता परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे। गावाचं 1 तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला शांत करण्यात आला। सध्या गावात आपण आता उभे आहात। गावात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सध्या नाही आहे, शांतता आहे आणि नागरिकाला आव्हान आहे की असे प्रकारचे जर कोई र्युमर्स वगैरे येत आहे, जसा तुम्ही ऑलरेडी ही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला, पोलीस आपला काम करत होती, तर तसे प्रकारे पोलिसावर प्रशासनावर विश्वास ठेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही असं आमचं नागरिकाला आव्हान आहे। शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा, आधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी। दर्जेदार बियाणं, पीक संरक्षण उपाय, जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी। नवा शेतीचा विचार, भविष्याकडे वाटचाल। ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास। समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी, तुमच्या भविष्यासाठी।